चौकार मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 4 ने अकाउंटला सुरुवात केली जाते. सूरज गोळ्याच्या ट्रॅकवर येतोय. पुढचा चेंडू महेशसाठी. हा लाभ केलाय, उडून दिलाय, चौकार खालाय. नंतर मात्र विकेट देऊन फलंदाज होणार बाद. विकेट जातोय. महेश बॅक टू एक बाद 4 अशी धावसंख्या आयुष 11 पुणे टीमच्या पण स्कोर कार्डवर पाहू शकता. अणवी 11 माळुंगे आणि आयुष 11 पुणे याच्यामध्ये हे क्रिकेटचा बॅटल. फार महत्वाचा सामना. डू अँड डायच्या सिच्युएशन मध्ये असणारा हा सामना आहे. करो या मरो या स्थितीमधला सामना आपण पाहतोय. एक विकेट बाद झालाय, एक विकेट तंबूच्या आसरा झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर 4 धावसंख्या. बघा चौकार खाल्याच्या नंतर थोडस फलंदाजांनी संयम ठेवायला पाहिजे होता, परंतु संयम तुटला आणि फलंदाज बाद झालाय. तो महेश. न्यू बॅटर संजय. पुढचा चेंडू गोलंदाज. हो सुरक चेंडू फेकलाय. बरोबर मोमेंट पाहिली, हालचाल पाहिली आणि टप्पा चेंज केला, व्हेरिएशन केलं. गोलंदाज सूरज पवार. मॅन फ्रॉम माळुंगे गावचा हा खेळाडू. ओहो सुंदर चेंडू. काय कमालची गोलंदाजी पाहतोय. ऑफ स्टिकवर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू ऑफ यार्क पाहायला मिळाला. कारण ऑफ एस्टीवर असणारा खोलवर पद्धतीचा चेंडू पाहतोय. धावा फक्त झाल्या स्कोर कार्डवर 4 धावा झाल्या स्कोर कार्डवर. कोणती टीम सुपर 12 मध्ये पदार्पण करते? कारण जर का आपण विचार केला हा सामना दोन्ही टीम साठी फार महत्वाचा असणार आहे. कारण जी टीम जिंकेल ती पुढे आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. जी टीम हरेल त्याला 365 दिवस इंतजार करावा लागेल, वाट बघावी लागेल. कव्हरचा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला यस नो चला. रनआउटची विकेट मिस केली. जर का थ्रो व्यवस्थित कलेक्ट केला असता तर रनआउटची विकेट तंबूच्या आसराला आली असती. धावा झाल्यात फक्त 4 धावा झाल्यात. तर का आपण विचार केला सातत्यानं तर कुठेतरी मी म्हणेन जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय गोलंदाज सूरज पवार याने. अणवी 11 म्हाळुंगे टीमचा हा गोलंदाज. ओहो काय कमालची गोलंदाजी. वेगवान गोलंदाज पाहतोय. टप्पा अचूक आहे. परफेक्ट लेंथ आणि लाईन पाहतोय. षटक क्रमांक 1 मार्गाचा लागला जातोय. P1चं पहिले षटक घेऊन आला होता गोलंदाज सूरज पवार. पॉवरचा वापर केला, मसलचा वापर केला, 1 विकेट प्राप्त केला आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4. पहिले षटक समाप्त झालं. बघा पहिल्या चेंडूला चौकार खाल्याच्या नंतर असं वाटत होतं महेश कुठेतरी आक्रमण करेल आणि महेशला मात्र जाळ लावलं होतं. त्या जाळ्यामध्ये फसवलं महेशला आणि महेश बाद झाल्याच्या नंतर थोडस दडपण देण्याचा प्रयत्न केलाय. नो बॅटर जो आला संजय नाईक आणि वारंवार चेंडू मिस केले मी तर म्हणेन. 4 लगातार चेंडू मिस केले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजय वाघमारे टीमचा कर्णधार. म्हाळुंगे टीमचा कर्णधार.
गोलंदाज ट्रॅकवर आलाय. आयुष्य 11 पुणे टीमला कुठेतरी प्लॅनिंग करावी लागेल. कारण एक बाद झाला, पहिला चेंडूचा चौकार खाला, त्याच्यानंतर काय बघा, काय कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा दिल्या, काय कमालची गोलंदाजी पाहिली. दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय वाघमारे, टीम के कप्तान है जरूर. यस, गेंद को उड़ा दिया, ये लगाया उड़न का टोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, गेंद निकल गई बिल्कुल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टैंड. जमाना और ऑनलाइन में देखा जाए तो ज्यादा से ज्यादा रिक्स वाला काम ये खूबसूरत. तभी मैंने कहा था ना कि ऑनलाइन का जमाना, रिक्स वाला काम. वाडिश लॉन्गॉफ के एरिया में जो छक्का मारा था अविनाश ने, लेकिन वापसी की अजय वाघमारे, कप्तान जो है महाड़ों की टीम के कप्तान अजय वाघमारे, जो छक्का खाने के बावजूद थोड़ा सा वापसी की. एक गेंद तिरी तो दूसरी गेंद मेरी बारी, बारी सबकी बारी. अगली गेंद अजय की. ओ ये देखिए फंगलिंग नजर आई. फंगलिंग के कारण कहीं ना कहीं गेंद बैकवर्ड डिप पॉइंट की तरफ निकल चुकी है, जाएगी बाउंड्री के बाहर या अंदर. क्या रिजल्ट क्या है? रिजल्ट क्या है? शायद चौबा. यस, ओहो, हल्का सा साउंड जरूर सुनाई मिला था, लेकिन भाग्यशाली बन गए, भाग्यशाली रहे बल्लेबाज अविनाश, वरना विकेट जाता अविनाश का. 14 का आंकड़ा दूसरा ओवर चल रहा प्रगति पथ पर. अंडवी 11 महालूंगी टीम का ये गेंदबाज खुद कप्तान है टीम के, खुद के ऊपर भरोसा है. अजय वाघमारे के ऊपर खुद के ऊपर भरोसा है, भरोसे के ऊपर दुनिया कायम. तो क्या भरोसे पे खड़े उतरेंगे गेंदबाज? छक्का भी मिला है इस ओवर में, छवा भी नजर आया है. ओ बिल्कुल पैरों में जड़ में गेंद फेंकी थी जरूर. ऑन साइड के एरिया में गेंद को ट्रैवल किया, मिड विकेट और काउ कॉर्नर के रीजन में गेंद को ट्रैवल किया. सिंगल प्राप्त करेंगे, सिंगल के साथ 15 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, 15 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. संजय हो अविनाश हो, दोनों बल्लेबाज तगड़े बल्लेबाज जरूर आयुष 11 पुणे टीम की तरफ से गणे जाते हैं. अजय की अगली गेंद, फुल ऑन गेंद, गेंद को खेला है, गैप सिलेक्शन किया, 2 खिलाड़ी गेंद के पीछे भाग भाग भाग, लेकिन गेंद जीती है या फील्डर जीते है? शायद किसकी जीत? की मांग जरूर आप चेक कीजिए. यस, चेक करायचंय. ड्रीम क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. चेक केलं जातोय, बाउंड्री सेव्ह केले की बाउंड्री आहे हे फक्त चेक केलं जातोय.
ओ ये देखिए, मेरे ख्याल से शायद ये सिंगल को डबल कन्वर्ट करेंगे। तीसरा ओवर चल रहा है, तीसरा ओवर का भाग दौड़। गेंदबाज अंकुश शायद 2 रन खर्च किए, टोटल कुल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 19 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। 2 रन तो जरूर बचाए। कवर किया में गेंद को ट्रैवल किया, डीप कवर किया में गेंद जा चुकी है, सिंगल मिलेगा। 20 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है। अंकुश गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए अविनाश और उनका साथ देने के लिए बल्लेबाज संजय। संजय हो अविनाश हो, लेकिन स्ट्राइक पर संजय जा चुका है। 9 रन इनके ऊपर आ चुका है। अविनाश गेंदबाज का भागदौड़ अंकुश, और ये देखिए खूबसूरत स्ट्रोक नजर आया है, जा चुका है मिड विकेट बाउंड्री के बाहर। दमदार आर पार कड़क कड़क षटकार। बल्लेबाजी का छोर संभालते हुए आयुष 11 कुणे, और गेंदबाजी के मार के ऊपर फील्ड का शोर संभालते हुए अनवी 11 मारूंगे। और लाभ किया, उड़ा दिया, ये लगाया उड़न का टोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, पूरा का पूरा धड़ मिला। बत्तीस का आंकड़ा, अंकुश की पिटाई, लेकिन ये शायद विकेट विकेट जाएगा। संजय विकेट गवा चुके आयुष 11 कुणे, रन बन चुके स्कोर कार्ड के 32 का आंकड़ा। फिलहाल तीसरा ओवर और तीसरा ओवर का भाग दौड़ अंकुश के द्वारा। अंकुश की अगली गेंद फेंकने के लिए तैयार, और द विकेट वाला न्यू बैटर सुनील। सुनील हो अविनाश हो, अक्रॉस द लाइन, सुनील ने आती आती ताबड़तोड़ बल्लेबाजी का नजारा पेश किया, छक्का मारा बिल्कुल, और छक्के के साथ खुद का अकाउंट खोला।
विकेट आउट हो चुके। तब मेरे ख्याल से जो बारी संभाली थी बल्लेबाज संजय, और संजय ने भी अच्छी खासी बल्लेबाजी हमें नजर आई। आप देखिए सुनील जिन्होंने आती आती ताबड़तोड़ छक्का लगाया, बिल्कुल डीप फाइन लेग की तरफ घुमा के मारा और छक्के के साथ खुद का अकाउंट भी खोला, टीम के अकाउंट में 6 का इजाफा डाला और कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 38। आने वाली 6 गेंदे और 6 गेंदे के ऊपर कितने नंबर आएंगे? अगर 6 नंबर आते हैं तो आते कुल टोटल बन जाएंगे 44। अगर कहीं ना कहीं 12 आएंगे तो और रन बढ़ेंगे, मैक्सिमम 50 का आंकड़ा हमें नजर आएगा, लेकिन कितने नंबर आएंगे ये देखना जरूरी। अविनाश ट्राई के ऊपर गेंदबाज का भागदौड़, गेंदबाज संकेत, अच्छे संकेत या बुरे संकेत? अनवी 11 मालूम की टीम का ये गेंदबाज संकेत, लेकिन अविनाश ये कहीं ना कहीं अपने टीम के लिए अच्छे संकेत देने के लिए तैयार। अविनाश गेंदबाज का भाग दौड़ संकेत, ये देखिए घुमा के मारने की कोशिश, डीप मिड विकेट के एरिया में गेंद को ट्रैवल किया, सिंगल रन मिलेगा। सुनील आगे आगे पीछे कर रहे हैं, लेकिन अविनाश नकार दे रहा है। सिंगल प्राप्त करेंगे, 39 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदे बचे हैं इस पहले इनिंग की। 5 गेंदों में कितने नंबर आएंगे? मैंने कहा था 6 आएंगे, 44। ओहो का जब गेंद गिरी थी, गेंद ने उछाल नहीं पाया था, काफी नीचे गेंद। सुनील बिना इस गेंद को समझ पाए किस प्रकार की गेंद है, बिल्कुल फ्रंट फुट के ऊपर चले गए थे। जगह बनाई थी कि ऑन साइड के एरिया में खेलने का पहला ही उनका मनसूबा था, उसको खारिज किया गेंदबाज संकेत ने। संकेत की अगली गेंद सुनील के लिए, स्कोर कट का फटका मारने की कोशिश, टैप सिलेक्शन, खिलाड़ी के 2 खिलाड़ी के बीच में दरार, लेकिन सिंगल को डबल, शायद 2 रन, यस 2 रन पूरे किए। ऐसा लग रहा था कि ये 6 मिलेगा, लेकिन थोड़ा सा नसीब खराब है सुनील का। ये 2 रन के ऊपर उनको संतुष्ट रहना पड़ेगा। 2 रनों का इजाफा मिला, कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 41। 41 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदे बचे मेरे ख्याल से 3 गेंदे बचे इस पहली इनिंग की। 3 गेंदों में कितने नंबर आएंगे? 41 का आंकड़ा तो आ चुका है। आने वाले 3 गेंदों के ऊपर कितने नंबर आएंगे? 3 छक्के आएंगे तो 18, सिंगल आएंगे तो 3, डबल आएंगे तो 6, 3 चौबे आएंगे तो 12, लेकिन कितने नंबर आएंगे? 3 आएंगे तो आएंगे 9, कोई रन नहीं आएंगे तो आंकड़ा वही के ऊपर। तभी मैंने कहा था अगर कोई नंबर नहीं आएगा तो आंकड़ा 41, 18 आएंगे तो आंकड़ा बढ़ेगा, कोई रन नहीं आएगा तो आंकड़ा कहां से बढ़ेगा? शायद 2 गेंदें बची है। संकेत की अगली गेंद सुनील के लिए, अच्छी गेंदबाजी संकेत के द्वारा, पहले ही मन बना लिया था और गेंद को डिस्कार लाइक बाउंड्री के बाहर, खूबसूरत आर पार षटकार। सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे। 47 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, 47 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 47, 3 आएंगे तो 50, 4 आएंगे तो 51। ये देखिए पहले डरा रहा है गेंदबाज को, शायद ये गेंद डॉट निकाली। पहले एक्शन उन्होंने करने की कोशिश की थी। 47 आने वाले मेरे ख्याल से गेंदें रहेंगी 24 और 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए 48 रनों की जरूरत। क्या बढ़ा पाएंगे या डिफेंड करेंगे गेंदबाज? इसका आंखों देखा लाइव टेलीकास्ट सुनाने के लिए आएंगे इस अलीबाग तहसील का सुमधुर आवाज नीना जी कदम सर या
शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. दुसऱ्या सत्राला सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. रोहन पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाच्या धावेने या षटकाची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर वन बाउन्स इन द ओव्हरची इथे वॉर्निंग गोलंदाजाला देखील दिली जाते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजय नॉनस्टॉप एंडवर दीपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू नक्कीच खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. 48 धावांचं लक्ष आहे. आव्हान आपण पाहिलं तर आव्हान नक्कीच चांगलं आव्हान म्हणता येईल. इथे मात्र फटका मिस्टम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. इथे मात्र विकेट प्राप्त केली जाते गोलंदाज रोहन कडून. चांगली फलंदाजी केल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुनील एक चांगला झेल पकडतोय. रोहन च्या समोर आता न्यू बॅटर आपण पाहतोय ते म्हणजेच अक्षयला. यावेळेस अक्षयचा फटका. इथे मात्र शॉट एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक पण पाहिलं तितकासा चपळ पाहायला मिळाला नाही. जर एखादा चपळ क्षेत्ररक्षक असता तर मात्र हा झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि अक्षयला पण पाहिलं तर आज पूर्णतः चाचपडताना आपण त्याला पाहतोय. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर कोणत्याही सामन्यात त्याच्याकडून मोठी खेळी आलेली नाहीये. नक्की चिंतेची बाब त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी म्हणावी लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी या संघात आपण पाहतोय. इथे लेग बिफोर द विकेटचं अपील नक्कीच केलं जात आहे. लेग बाईटच्या स्वरूपात इथे ही धाव मिळेल. या धावेने आपण पाहिलं धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 3 धावा. पावप्लेच्या षटकात रोहन आपल्या कर्णधारे त्याच्यावरती दाखवला विश्वास मात्र इथे शार्त ठरवतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत इथे पाहायला मिळते. जिथे पावप्लेच्या पहिल्या षटकात काही मोठे फटके पाहायला मिळतील अशी अपेक्षा होती तिथे मात्र धावांवरती तो रोख लावतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र अक्षयला विचार करायला लागेल कशा प्रकारे आपण फटकेबाजी करायची. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर नॅशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये पहा, टेनिसमध्ये पहा, लेदरमध्ये पहा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहा, फलंदाज आपले इनिंग्स बिल्ड करतात. एकेरी दुरी धावा घेतात आणि त्यानंतर मोठे फटके लगावतात. इथे मात्र अक्षयला आपण पाहिलं मोठे फटके लगावण्याचा पहिल्यापासून त्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्याला देखील आपली रणनीती बदलणं आवश्यक आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तिथे एका कंजूस षटकाची सांगता होते. रोहनने आपल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 3 धावा खर्च केल्याने विकेट प्राप्त केले. 3 रनचा स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 होता. उर्वरित 3 षटका 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 45 धावांची. जिथे आपण पाहिलं तर 4 षटकांचा या सेकंड इनिंगचा विचार केला तर जिथे धावसंख्येला सुरुवात जिथे सामन्याला सुरुवात झाली प्रति षटकामागे 12च्या सरासरी धाव येणं आवश्यक होतं. आणि पहिल्या षटकात 3 धावा आल्यामुळे आता आस्किंग रेट म्हणजे रिक्वायर्ड रेट वाढलेला आहे. आता प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 15च्या सरासरी धाव येणं आवश्यक आहे. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना संजय नाईक गोलंदाजीसाठी येतोय. या षटकात संजय देखील मागील षटकात ज्याप्रमाणे रोहननी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एक कंजूस षटक करणार का, की या षटकात हे दोन्ही फलंदाज मागील षटकाची धावांची कमतरता होती ही दूर करणार, मोठे फटके लगावणार आणि धावा जमवणार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठा टोले जंग षटकार येतोय. फलंदाजाने
म्हणजे दीपेशने भाग पडलाय. कारण आपण पाहिलं तर मागील षटकात धावा आल्या नव्हत्या. मी आधीच म्हटलं होतं या षटकात एक तर धावसंख्या कमी पाहायला मिळणार, अन्यथा एक मोठं षटक एक मागणं देखील षटक आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेसचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लागला. फटका चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय सलग दुसरा षटकार. सध्या आपण पाहतोय इथे मात्र दीपेश दाखवतोय की का त्याची या संघामध्ये वर्णी लागली आणि का सलवऱ्याच्या भूमिकेत त्याला पाठवण्यात आलंय. कारण सलवऱ्याच्या भूमिकेत आपण पाहतो ते म्हणजेच आक्रमक फलंदाजांना, जे फलंदाज मोठे फटके लगावतात, आपल्या संघासाठी धावा जमवतात आणि त्याच पद्धतीचा खेळ आपण पाहतोय दीपेशकडून, ज्याने सलग 2 चेंडूवरती 2 षटका लगावलेत. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय 2 चक्क चेंडू मागे जात होता. इथे मात्र एक धाव मिळेल. इथे मात्र चपळ क्षेत्ररक्षक मिळेल ज्याने मागे धावत नक्की चेंडूला फील्ड केलंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि त्यामध्ये 2 षटकांशी तब्बल 13 धावा फटकवल्या गेल्यात. एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळणार की गोलंदाज पुढच्या चेंडूमध्ये कमबॅक करून धावा रोखणार. इथे मात्र आपण पाहिलं तर फुललेंचा चेंडू जशीच्या बाहेरचा आणि आपण पाहतोय या सामन्यात देखील कुठेतरी अडकळताना चाचपडताना आपण पाहतोय ते म्हणजेच फलंदाज अक्षयला. तिथे आयकॉन खेळाडू घेतला गेला असेल तिथे संघ मालकाने नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवला की हा खेळाडू आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, हा खेळाडू आपल्यासाठी धावा जमवेल. मात्र कर्णधाराच्या संघ व्यवस्थापकाच्या संघ मालकाच्या इथे ज्या आशा आहेत त्याला त्याची पूर्तता केली जात नाहीये अक्षयकडून. इथे अजून एक चेंडू तो निर्धाव घेऊन काढतोय. आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू त्यांनी निर्धाव घेऊन काढले, 6 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये केवळ 2 या वैयक्तिक धावसंख्येत तो खेळतोय. कुठेतरी अक्षयच्या खरा फॉर्म नक्कीच महागडा ठरू शकतो खूपच, तो म्हणजेच अन्वी 11 म्हणून या संघासाठी. यावेळेस मात्र अक्षय एक मोठा फटका लगावतोय, प्रेशर रिलीज करणारा फटका येतोय अक्षयच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमारेषे पार. तर 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 26 धावांची. 26 रन्स रिक्वायर्ड, मीनिंग 12 डिलिव्हरीज. पहिल्या षटकात आल्या होत्या 3 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा. 2 षटकामध्ये 22 धावा झाल्यात. आता 2 षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. या षटकाने पाहूया कशा प्रकारे आत्मविश्वास वाढलाय तो म्हणजे अक्षयचा. कारण नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागले आणि प्रत्येक खेळाडू मित्रांनो नक्कीच प्रयत्न करतो, सराव करतो. सामन्याआधी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ करायचा आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यायच्या उद्देशाने त्याचा खेळ मैदानात आपण पाहतो. बऱ्याच वेळेला यश हाती लागतं, बऱ्याच वेळेला अपयशाला सामोरं जावं लागतं. कदाचित मैदानात कठीण काय म्हणता येईल ते म्हणजे अक्षयसाठी. पाहूया पुढील 12 चेंडूमध्ये काय घडतंय. या षटकानंतर तो अजून काही मोठे फटके लगावतो का आणि त्याचबरोबर आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी करतो का. पुढचं षटक गोलंदाज अविनाश. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑफला तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण, फेक देखील वेगवान आपण पाहतोय. त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. प्रत्येक चेंडू महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक धाव देखील महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. या सामन्यात विजयी ठरलेला संघ सुपर डोलमध्ये प्रवेश करणारा संघ असेल तर पराभूत संघाचं आव्हान या स्पर्धेत इथेच संपुष्टात येणार आहे. यावेळेस अक्षयचा फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो सीमारेषे पार.
षटकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. यावेळेसचा चेंडू जो यशीच्या बाहेर फुलवल्यांचा चेंडू होता. या चेंडूवरती एक आक्रमक मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, मात्र त्यामुळे त्याला यश मिळते. आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावांची आवश्यकता. या षटकात धावा रोखणं, या 3 चेंडू मध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाज वंचित ठेवण्याची मोठी कामगिरी असेल ती म्हणजेच गोलंदाज अविनाशवरती. अविनाशी कामगिरी पार पाडणार का हे पाहायचं आहे, कारण सामन्यात प्रतिस्पर्धी संघ देखील चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं चेंडूची गती कमी केली होती, चेंडू पेज ज्याला पण म्हणतो, आणि त्याचबरोबर बोट फिरली होती. काहीसा लेग स्वरूपाचा चेंडू. फलंदाज इथे बीट झालाय. 8 चेंडू 19 धावांचं लक्ष गाठायचंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळ. आतापर्यंत अक्षयचा खेळ आपण पाहिलात तर नक्कीच गोलंदाजाला हे माहिती पडले की अशा प्रकारच्या चेंडूवरती अक्षय फटके लगावतोय आणि कोणत्या चेंडूवरती तो बीट होतोय. कुठेतरी फलंदाजाला बीट करण्यात म्हणजे अक्षयला बीट करण्यात त्याला यश मिळते, कारण सलग 3 चेंडू षटकानंतर त्याने निर्धाव टाकलेले आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती बॅटची आउटसाइड एज. फलंदाज अक्षय back to the कमबॅक म्हणेन मी. पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आणि पुढच्या 4 चेंडूवरती एकही धाव खर्च न करता अंतिम चेंडूवरती आक्रमक अशा प्रतिस्पर्धी संघाच्या आयकॉन अक्षय या खेळाडूला बाद केलंय ते म्हणजे अविनाशने. आता मात्र अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी 19 धावांचं लक्ष गाठायचंय. 19 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग और लास्ट 6 डिलिव्हरीज. संजय गोलंदाजीसाठी येतोय. आता मात्र संजयला हे षटक चांगलं करावं लागेल. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल हा सामना आता दोन्ही संघांसाठी समान खुला आहे, कारण 6 चेंडू मध्ये 19 धावा जिथे डिफेंड करायचे आहेत तिथे मात्र फलंदाजाला 19 धावा विजयासाठी देखील जमवायचे आहेत. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. गोलंदाज कुठेतरी पहिल्या चेंडूवरती फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू आणि 19 धावा. एका बाजूला आयुष 11 कुडे हा संघ, दुसऱ्या बाजूला अन्वी 11 माळुंगे हा संघ. आजच्या दिवसातील रजनी क्रिकेट मधील आपण या लीग मधील पाहिलं तर आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे आणि लढत नक्कीच चुरशीची होते. हा सामना अंतिम चेंडू पर्यंत जाणार का हेच पाहायचंय. यावेळेसचा फटका अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषे. या षटकारने कुठेतरी पुन्हा एकदा फलंदाजी करणारा संघ इथे कमबॅक करतोय. सामना बघा मित्रांनो, या षटकात सामना खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल कुठेतरी विजयाचं पारडं झुकतंय ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, कधी तर झुकतंय ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी, जिथे 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
इथे मात्र निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 13 धावा. आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 मोठे फटके, 2 बिग हिट्स. 3-13 असं म्हटलं जातं. मात्र ते कोणाची होणार हे पाहायचंय. यावेळेसचा चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा. कहाणी में ट्विस्ट आहे मित्रांनो, अजूनही सामना संपला नाहीये. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता, 2 मोठे फटक्यांची आवश्यकता. हा सामना अंतिम चेंडू पर्यंत रंगणार का? अंतिम चेंडूचं थरार आपल्याला पाहायला मिळणार का? 3 चेंडू 12 धावा. गोलंदाज फलंदाज दोघांवरती दबाव दडपण नक्कीच असेल. या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र केला जाणार नाही. इथे नक्कीच मी कौतुक करेन गोलंदाजाचं, कारण जर त्याने स्ट्राईक एंड ऑफ फेक केली असती तर मात्र इथे धाव पूर्ण झाली असती आणि ज्यांनी षटकार लावला तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक देखील पाहायला मिळाला असता. मात्र तसं त्यांनी केलं नाही. सरळ तो 9 सेकंड पर्यंत गेलाय आणि त्यामुळे षटकारावर फलंदाज मात्र आता 9 सेकंडवर असेल, स्ट्राईकवर असेल. तो म्हणजे फलंदाज मंगेश, ज्याने आतापर्यंत या सामन्यात एकही चेंडूचा सामना केला नाहीये आणि संघ मालक आहे स्ट्राईकवर. आणि आता संघ मालकाकडे संधी आहे की आपल्या संघाला सुपर 12 मध्ये घेऊन जाण्याची. आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती एखादा चौकार षटकार येणं नक्कीच, मुख्य ते म्हणेन तरी षटकारच आवश्यक आहे, कारण 2 चेंडू 11 धावा जमवायचे आहेत. इथे मात्र मिस्टर स्ट्रोकचा चेंडू हवेत. यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय, कोणती चूक होत नाहीये. संघ मालक इथे बाद होतोय.